नमस्कार, मी वैद्य प्रिया प्रशांत दौंडकर, कन्सल्टंट ॲट श्री आयुर्वेद हॉस्पिटल अँड प्रियावेदा इन्फर्टिलिटी सेंटर्स. तर गर्भधारणा जेव्हा प्लॅन केली जाते तेव्हा बऱ्याच स्त्रिया असं मला विचारतात की मॅडम आम्ही व्यायाम कुठला करावा. तर खरंच हा प्रश्न पडणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे की व्यायाम करावा की नाही करावा. कुठलीही स्त्री जेव्हा प्लॅनिंग कंडिशनमध्ये असते तर तिने व्यायाम हा निश्चितच करावा, कारण त्या व्यायामाचे तुमच्या शरीरावरती खूप पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचे हॉर्मोन्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने रिलीज होतात. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गर्भधारणा प्लॅन करत असाल तर ओव्युलेशन जे म्हणतो आपण, ते ओव्युलेशन वेळच्या वेळी होण्यासाठी हा व्यायाम अतिशय उत्तम काम करतो. तर व्यायाम कुठला करावा? सुरुवात व्यायामाची जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सुरुवातीला वॉकिंग फक्त जरी सुरू केलं तरी चालेल आणि हळूवारपणे त्या एक गोष्ट तुम्ही वाढवू शकता. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही वॉक करा, त्यानंतर ब्रिस्क वॉक करा, त्यानंतर हलकं जॉगिंग करा. त्याचबरोबर जेव्हा योगासनाची आपण ह्या गोष्टींना जोड देतो तर आपल्याला रिझल्ट्स हे अतिशय उत्तम दिसतात. योगासनामध्ये काय काय करावं? योगासनामध्ये आसन आणि प्राणायाम असे जर आपण 2 भाग केले तर आसनांमध्ये साधारण तुमचं जे पेल्विक फ्लोअर आहे, म्हणजे पोट आणि ओटीपोट आहे, ह्याचा व्यायाम होईल अशा पद्धतीची जी आसनं आहेत ती तुम्ही केली पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही पोटावर झोपून जे आपण आसनं करतो त्याच्यामध्ये भुजंगासन आहे, नौकासन आहे, ह्याचे चांगला इफेक्ट आपल्याला दिसतो. त्याचबरोबर उष्ट्रासनासारखी जी आसनं आहेत त्याचा खूप चांगला उपयोग दिसतो. त्याचबरोबर सुप्त वज्रासन आहे किंवा फक्त वज्रासन आहे, ह्याचेसुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट दिसतात. त्याचबरोबर बटरफ्लाय पोज जी म्हटली जाते, तिथली आसन, त्याचेसुद्धा आपल्याला खूप चांगले ह्याच्यामध्ये रिझल्ट्स दिसतात. उभं राहून करायची जी आसनं आहेत ह्याच्यामध्ये सूर्यनमस्कारासारखे जे आसन आहेत ह्याच्या तुम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट त्याच्यामध्ये दिसतात. त्याचबरोबर सर्वांगासन आहे, हलासन आहे, ह्या दोन्ही आसनांचा तुमच्या ओटीपोट, पोटावरती, इवन तुमच्या थायरॉइड ग्रंथीवरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट दिसतो आणि त्यामुळे गर्भधारणा होण्यास सोपी जाते. त्याचबरोबर गर्भधारणा प्लॅन करताना आपल्याला प्राणायामाचा खूप चांगल्या बेनिफिट त्याच्यामध्ये दिसले आहे. प्राणायाम का? तर प्राण आणि आयाम असे 2 शब्द आहे. प्राण म्हणजे काय, तर जो आपण श्वास घेतो, म्हणजे शरीराला जी ऊर्जा मिळते किंवा शरीरात जो प्राण आहे त्याला जो कारणीभूत असा जो ऑक्सिजन आहे किंवा ज्याला आपण श्वास म्हणतो, तर त्याला आयाम देणं, म्हणजे त्याला प्रॉपर पद्धतीने तुम्ही शरीरामध्ये साठवून ठेवणं, ती ऊर्जा जी आहे ती साठवून ठेवणं गरजेचं राहतं. तर प्राणायाममध्ये तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही दीर्घ श्वसनाने सुरू करा. त्याचबरोबर अनुलोम विलोम सारख्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा. त्याचबरोबर तुम्ही भ्रामरी, शीतली ह्यासारखे शरीर थंड करणारे जे प्राणायाम सांगितले ते तुम्ही करू शकता. भस्त्रिका किंवा कपालभातीसारखे ज्या आहेत की ज्याने तुमची जी शरीरातली उष्णता आहे ती वाढते, किंवा थोडक्यात आपण म्हणतो की PCOD सारख्या आजारांमध्ये आपल्याला कपालभातीचा खूप चांगला उपयोग दिसतो. तर हे प्राणायाम तुम्ही करू शकता आणि त्यानंतर एक 5 मिनिटाची तुम्ही शवासन किंवा मेडिटेशन आपण करू शकतो. तर ह्याच्या सगळ्यांचे खूप चांगले बेनिफिट आपल्याला दिसतात. त्याचबरोबर गर्भधारणा झाल्यानंतर कुठले व्यायाम करावे, तर ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे की जर तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुम्हाला काही त्रास होतोय, म्हणजे पोटामध्ये दुखतंय किंवा काही स्त्रियांना सुरुवातीच्या काळात हलकं स्पॉटिंग किंवा अंगावरचं लाल जाणं अशी लक्षणं दिसू शकतात, किंवा तुमची अशी हिस्ट्री आहे की तुम्हाला फर्स्ट ट्रायमिस्टर तुमचे अबॉर्शन्स आधी दिसलेले आहेत, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात तुमचे गर्भधारणा राहिली आहे पण काही कारणाने ती कंटिन्यू होऊ शकली नाही आहे. मग अशा वेळेला तुम्ही व्यायाम न केलेला चांगला असतो, किंवा हलका व्यायाम करा ज्याच्यामध्ये वॉकिंग करू शकता तुम्ही, किंवा प्राणायामासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. किंवा करायचंच असेल व्यायाम तुम्हाला तर तुम्ही एखाद्या योगाभ्यासक किंवा जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही व्यायाम हा करू शकता. गर्भधारणा झाल्यानंतर जरी व्यायाम तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही बसून साधारण नॉर्मल श्वसनाचे जे व्यायाम आहेत किंवा ज्याला आपण प्राणायाम म्हणतो तर ते आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पहिली डीप ब्रीदिंग करा तुम्ही, त्यानंतर अनुलोम विलोम करू शकता. त्याचबरोबर काही मेडिटेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता, म्हणजे शांत बसून काही गोष्टी चॅन्ट करणं किंवा काही गोष्टींचं मनन करणं किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकणं. तर ह्याचे तुमच्या गर्भावरती, तुमच्या शरीरावरती, तुमच्या मनावरती अतिशय पॉझिटिव्ह इफेक्ट येतात आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू होण्यास, प्रेग्नन्सी हेल्दी ग्रो होण्यास खूप चांगली मदत मिळते.